नमस्कार मंडळी, माझ्या सगळ्या मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आता आज घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा 8 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि सुरुवातीला त्यांनी महासंगम दाखवलाय. तर काव्या माहितीच असेल तुम्हाला, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतली अभिनेत्री. आता ही आली आहे जानकीला भेटायला आणि तिची जी काही अवस्था झाली आहे ती सगळी तिने जानकीला सांगितली आहे. आता ही जानकी तिला म्हणत असते की बेटा रडू नकोस, नवी नवरी आहेस ना तू, डोळ्यातून पाणी नको काढूस, चिल. मग आता ही काव्या म्हणते चिल कसं करू ग जानकी ताई, तूच सांग. माझ्या आयुष्यात खुश राहण्यासाठी काहीच कारण नाहीये ग. अगं नंदिनी ताईची बिघडलेली मेहंदी तू दुरुस्त केलीस. अगं ज्यांचं नाव तू नंदिनी ताईच्या हातावर काढलंस त्यांच्या गळ्याचं मंगळसूत्र घातलंय मी आज जानकी ताई. त्याच पार्थ देशमुखांचं नाव मी आता लावून फिरतीये. आता जानकी म्हणते काव्या आशा नको ठेवूस आणि जे मिळालंय त्याला नाव ठेवू नकोस ग. नशिबाचा खेळ वेळ आल्यावर कळतो काव्या. आता काव्या जरा वैतागलेली असते. जानकी म्हणते काव्या अगं जे मिळालंय ते का मिळालं, कशासाठी मिळालं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला हळूहळू सापडतील. काव्या म्हणते ताई कधी सापडतील, कशी सापडतील, तोच प्रश्न मला पडलाय ग. अगं जानकी ताई माझं आयुष्य बदललंय ग. जानकी तिला समजवते की काव्या अगं तू खूप डेडिकेटेड आहेस, तुला IAS ऑफिसर व्हायचंय ना. अगं तुझी चिकाटी, तुझं मेहनत हे सगळं तू आता तुझ्या नात्यामध्ये दाखव. मला माहिती आहे तू खूप जिद्दी आहेस. अगं तू परीक्षा सुद्धा पास होशील आणि आयुष्याची सुद्धा परीक्षा पास होशील. काव्या अगं बिघडलेला पदार्थ आपण नीट करू शकतो, त्या पदार्थात चव आणू शकतो, तर नात्यात नाही चव आणणार का. मला सांग, आपण चुकतो पण लढतो ना आपल्या स्वतःसाठी, तसंच लढायचं काव्या आणि जिंकायचं. काय कलेक्टरीन बाई, कळलं ना तुम्हाला मी काय म्हणते. मग आता काव्या म्हणते ताई बरोबर बोलते, जानकीशी बोललं की सगळी टेन्शन्स दूर होतात. मग आता जानकी म्हणते बरं असं आहे काय, आता हसते ती. मग काव्या म्हणते बरं चल मी निघते. मग जानकी म्हणते अगं थांब, नवीन लग्न झालंय ना तुझं, सवाष्ण आहेस तू, हळदी कुंकू घेतल्याशिवाय जाऊ नकोस, शिकशील हळूहळू. असं म्हणून जानकीने तिला तिथे बसवलंय आणि हळदी कुंकू देऊन ओटी वगैरे भरली आहे. आता काव्या निघालेली असते तेव्हा तिच्या लक्षात येतं अगं जानकीताई मी विसरलेच बघ. जानकी म्हणते काय ग. काव्या म्हणते अगं हे बघ ताईने तुझ्यासाठी ही मूर्ती दिली होती. जानकी ही देवीची मूर्ती दिली आहे ताईने, तुझा नात्यांवरचा विश्वास असाच कायम ठेव. असं म्हणून काव्याने ती मूर्ती जानकी जवळ दिली आहे आणि जानकी तिला थँक्यू म्हणते. आता प्रेक्षकांनो ही जी मूर्ती आहे ते शक्तीचं स्वरूप आहे, म्हणजे देवीचं मूर्ती त्यांनी दिली आहे आणि देवीची मूर्ती म्हणजे शक्तीचा आणि प्रेरणेचा स्रोत. तर हे सगळं त्यांनी अख्ख्या म्हणजे चॅनलवरच ही मूर्ती त्यांनी सर्क्युलेट केली आहे आणि प्रत्येक सिरियलमध्ये तुम्हाला ती आता दिसणार आहे. तर जानकी आता तिला थँक्यू म्हणते आणि काव्या म्हणते येते ताई, आणि काव्याने निरोप घेतलाय तिचा. आता ऐश्वर्या मोठ्याने हसायला लागते कारण सारंगने तिला सांगितलंय की सुमित्रा एंटरप्राइजेसचं जानकी एंटरप्राइजेस झालंय. त्यामुळे आता ऐश्वर्या हसते आणि जोरात शिट्ट्या वाजवते, टाळ्या काय वाजवते आणि म्हणते वा 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 वा, सुमित्रा एंटरप्राइजेसचं जानकी एंटरप्राइजेस झालंय. आता हा सारंग म्हणतो ऐश्वर्या वेड्या झाल्या का तुम्ही, टाळ्या काय वाजवताय, शिट्ट्या काय वाजवताय तुम्ही, काय झालं तुम्हाला, कळत नाही का ऐश्वर्या, अहो आपली शिट्टी वाजली आहे. मग ऐश्वर्या म्हणते त्याच्यात काय एवढं, हे मला माहितीच होतं असं होणार आहे. अहो काय सारंग, अहो जानकीने हे सगळं मुद्दाम केलंय. अरे घरात आल्यापासून ती जानकी काय बॅटिंग करते, असं विकेटवर विकेट काढते हो आपली. आता लवकरच ती आपल्याला क्लीन बोल्ड करणार आहे आणि आपल्याला ती घराच्या बाहेर पण काढणार आहे बघाच तुम्ही. आता सारंग म्हणतो काय. आता ही ऐश्वर्या म्हणते अहो ती गुलाबला पण घराबाहेर काढेल आता. सारंग म्हणतो काय बोलताय तुम्ही ऐश्वर्या, असं कशाला करेल जानकी वहिनी. मग आता ऐश्वर्या म्हणते अहो असं काय करता सारंग, आपण नाही आहे का घरात काम करायला. अरे आपणच आहोत ना घरात काम करायला, वेगळे पैसे देऊन ती गुलाबला कशाला हायर करेल. आता आपण सगळी कामं करायची बरं का सारंग, मी भांडी घासणार आणि तुम्ही कपडे धुवायचे, आणि कपडे धुवायला ती जानकीची आहे ना रत्नमाला वॉशिंग पावडर, सॉरी रंगमाला वॉशिंग पावडर बरं का. ती म्हणते रंगमाला वॉशिंग पावडर चिवट डाग घालवते आणि खरे रंग उजळते. ओ गॉड सारंग तुम्हाला सांगते याला म्हणतात नशीब. अहो जानकीच्या नावावर आता कंपनी झाली, जानकी एंटरप्राइजेस. सारंग तुम्हाला लिहून देते बरं का मी. अहो पुढच्या महिनाभरात आपण घराच्या बाहेर जाणार आहोत बरं का. नाही म्हणजे महिनाभरातच कशाला, अरे जानकी आहे ती जानकी. जानकीने जर मनात आणलं ना
तर ती आधीच आपल्याला घराच्या बाहेर काढू शकते. आता सारंग म्हणतो, आवाज काय करता ऐश्वर्या, थांबा थांबा थांबा, हे बघा मला नाही या घराच्या बाहेर जायचं बरं का, कोणी काढूच शकत नाही मला घराच्या बाहेर. मी काय म्हणतो ऐश्वर्या, आपली आजीची एक टीम आहे की नाही, आपण आपली टीम परत आणू ऐश्वर्या. हे बघा असं होता कामा नये, आपल्या घराच्या बाहेर नाही जायचं बरं का. हे बघा आपण काय करू, आईच्या नावाने कंपनी कशी होईल ते बघू आपण. अजून त्यांच्या हातात सगळं गेलेलं नाहीये, आता त्यांच्या हातात जे गेलं नाही ना ते आपण हिसकावू बरं का. फक्त आई आहे ना, आई माझ्या मुठीत आली पाहिजे. आता आपल्याला आईला मुठीत घ्यायचं आणि सगळं आपल्या हातात घ्यायचं. आता ऐश्वर्या मनातल्या मनात विचार करते, वा ऐश्वर्या वा, लायटर आहेस तू, काय पेटवलंयस तू या सारंगला. आता मज्जा येणार या जानकीची, मी लावलेली ठिणगी आता राग करणार या घराची. ऐश्वर्या आता मनातल्या मनात असं विचार करून म्हणजे तिला वाटते की खूप काही आता ती करू शकते. पण मला एक प्रश्न पडलाय प्रेक्षकांनो, हिची कंबर दुखतीये म्हणून ही रूम मध्ये बसली आहे, पण अशी किती दिवस ही रूम मध्येच बसून राहणार आहे तिच्या, असो आपल्याला कळेलच. आता इकडे जानकी ऋषिकेशचं दोघांचं भांडण झालंय. ऋषिकेश म्हणतो, जानकी तुझं ऐकूनच मी इथं आलो ना ग, पण इथे आल्यावर काय बघतोय आपण, विश्वास आहे का ग त्यांना आपल्यावर. अगं म्हणतायत कशा सुमित्राबाई की त्यांना विचारून सगळं करायचंय का आपण. जानकी म्हणते, असं का बोलताय तुम्ही ऋषिकेश, आणि का गैरसमज करून घेताय. आई नानांचा अनुभवांचा कंपनीला फायदा नाही झाला का आतापर्यंत, आणि आईची जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर चांगलं आहे की. अहो आईने आणि नानांनी याआधी सुद्धा कंपनीमध्ये सहभाग दाखवलाय आणि त्यांना तुमच्यावर विश्वास होता म्हणून त्यांच्यावर ही वेळ कधी आलीच नव्हती. पण आता ऋषिकेश चिडून म्हणतो, अगं मग त्यांच्यावर ही वेळ सारंगने आणली आहे ना, मग माझ्यावर विश्वास असताना त्यांना असं वाटतंच कसं की मी काही वाईट वागेल म्हणून. मग आता जानकी म्हणते, ऋषिकेश अहो असा गैरसमज का करताय. मग आता ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी नाही, हे बघ माझ्यासमोर अशी कोणी अट ठेवत असेल ना तर मला ते चालणार नाही. मला माझं काम चोखपणे माहिती आहे आणि माझ्यावर अविश्वास दाखवणं हे सुमित्राबाईंना शोभतंय का. मला सांग जानकी, तू जर स्वयंपाकघरात काम करत असली आणि मी जर तुझ्यावर लक्ष ठेवलं, तुझं प्रमाण ठरवताना मी जर सतत तुला जर सतत मला विचारावं लागलं तर ते तुला खटकणार नाही का. ऋषिकेश आता उदाहरणार्थ जानकीला समजवतो, पण आता पुढे म्हणतो की सुमित्राबाईंचा तर आदर करतो ग मी जानकी, पण सारंगमुळे म्हणजे सारंगचा त्यांच्यात खूप जीव आहे आणि ती भर घालायला ऐश्वर्या आहेच, ती सतत गाराणे करणारच आहे आपले. मग आता जानकी म्हणते, असं काय करताय, तुमची आई सुद्धा आहे ना ती. ऋषिकेश म्हणतो, हे बघ जानकी, आता मला ना बायकोला आणि मुलीला त्रास नाही द्यायचा, आता मी नाही सहन करू शकणार हे सगळं. मग जानकी म्हणते, तुम्ही शांत व्हा बरं, किती काळजी करताय ऋषिकेश, चला पाणी प्या बरं. जानकी आता नेहमीप्रमाणे विषय बदलायचा प्रयत्न करते आणि ऋषिकेशला पाणी वगैरे देते. ऋषिकेश अजूनही चिडलेला असतो तेव्हा ऋषिकेशला ती हसवते आणि म्हणते, काय हो धनी, जरा शांत व्हा ना, पाणी पिल्यावर गरम डोकं शांत होईल, घ्या की. आता असं म्हणल्यावर तो हसतो आणि पाणी पितो. बरं चला ऋषिकेश, ऑफिसला जायचंय ना, उशीर होईल. आता ऋषिकेश म्हणतो, हो हो चल निघूयात. आता ऋषिकेश गेल्यानंतर जानकी तिथल्या तिथे मनात विचार करते की ऋषिकेश असंच शांत आणि संयमी राहा. मला ना तुम्हाला आता पहिल्यासारखं पाहायचंय, आईचं आणि तुमचं नातं पहिल्यासारखं झालेलं बघायचंय, हे घर पुन्हा आनंदी राहिलेलं बघायचंय. तेव्हाच हे सगळं होईल जेव्हा तुम्ही तुमच्या आईला आई म्हणून हाक माराल. जानकी आता ऋषिकेश आणि सुमित्राबाईंना कसं जवळ आणते त्यासाठी बघत राहा घरोघरी मातीच्या चुली. आता बघा हा, ऑफिसमध्ये जातात हे दोघे जण पुढे. तर आता ऑफिसमध्ये खूप वाईट अवस्था झालेली असते, सगळे सामान पडलेलं असतं, धूळ असते, घाण असते. जानकी ते सगळं बघून जरा नवलच व्यक्त करते, हे काय असं सगळं. ऋषिकेशला फार वाईट वाटतं की हे काय, माझ्या ऑफिसची अशी अवस्था, कोणीतरी मुद्दाम तोडफोड केली आहे यांच्या ऑफिसमध्ये. पण जानकी आता ते सगळं नीट लावते आणि स्वतःच्या पदराने तो त्यांचा फॅमिली फोटो आहे ना तो पुसते. मग आता ऋषिकेशला वाईट वाटतं आणि ऋषिकेश म्हणतो, बघ जानकी काय करून ठेवलंय सारंगने ऑफिसचं, धूळ खात पडलंय ग ऑफिस. आता जानकी म्हणते, ऋषिकेश धूळ लवकरच साफ होईल, अहो ऑफिस सुद्धा साफ होईल आणि तुमचा रुबाब पण पहिल्यासारखं होईल आणि तुमचा पूर्वीचा स्टाफ पण परत येईल. जानकी असं म्हणते आणि तिच्या सगळ्या जुन्या स्टाफला आवाज देते. तेव्हा सगळेजण तिथे आलेत जानकीच्या सांगण्यावरनं. आता ऋषिकेश खुश होतो सगळ्यांना बघून आणि म्हणतो, अरे वा, सगळेजण कसे आहात तुम्ही. सगळा स्टाफ ऋषिकेशचं कौतुक करतो आणि म्हणतो, सर आता तुम्ही आलात ना, आता आम्ही सगळे पुन्हा नव्याने कामाला लागू आणि आपली कंपनी मोठी करू. ऋषिकेश खुश होतो आणि म्हणतो, वा छान वाटलं तुम्ही सगळेजण आलात. मग ते चपराशी दादा म्हणतात, जानकी वहिनीनेच आम्हाला इथे बोलवलं. मग ऋषिकेश म्हणतो, मग कधीपासून सुरुवात करायची आहे. जानकी म्हणते, आत्तापासनं. म्हणतात ना ऋषिकेश, शुभ काम में देरी कैसी. मग ऋषिकेश म्हणतो, हो खरंय, चला
ऑफिस साफसफाई करायला सुरुवात करा. मग जानकी सांगते डेकोरेशनचं सगळं बघा हं, व्यवस्थित करा, आपल्याला मस्त उद्घाटनाची तयारी करायची आहे. मग आता ऋषिकेश म्हणतो उद्घाटन? जानकी म्हणते हो, मुहूर्त छान आहे आज, आपल्या कंपनीचा नव्याने शुभारंभ करूयात, लागूयात कामाला. आता यांच्या कंपनीचं उद्घाटन आहे बरं का. आता सगळेजण तिथे ऑफिस साफसफाई करतात. पण तत्पूर्वी एक छान सीन दाखवलाय. आता या सुमित्राबाई घरी असतात तेव्हा सयाजीराव आलेत. त्या दार उघडतात. दार उघडल्या सयाजीराव म्हणतो नमस्कार वहिनी. आता लगेच या म्हणजे सुमित्राबाई म्हणतात काय काम आहे तुम्हाला? मग सयाजीराव म्हणतात काय काम आहे काय विचारतं वहिनी? अहो माझ्या पोरीची तब्येत बरी नाही म्हणून आलोय भेटायला. मग आता मात्र सुमित्राबाईंना खूप राग आलाय बरं का सयाजीरावांचा. सयाजीराव तिथे आलेत हे त्यांना अजिबात आवडलेलं नाहीये. आता सयाजीराव आतमध्ये येतो. डायरेक्ट सारंग समोर आलाय. सयाजीराव सारंगला विचारतो काय हो सारंगराव, माझी आयशू कशी आहे, बरी आहे का ती? सारंग म्हणतो अहो डॅड ते बरे आहे, त्या कंबर दुखते म्हणून रिलॅक्स करताय त्या. सयाजीराव आत जात असतात ऐश्वर्याला भेटायला तेव्हा या सुमित्राबाई त्यांना ओरडतात आणि म्हणतात थांबा जरा, वर जाण्याआधी तुम्हाला निक्षून सांगते, जर पोरीच्या डोक्यात काही भलत्या सलत्या गोष्टी बनवणार असाल तर जाऊ नका तिला भेटायला. आता सयाजीराव चिडतो आणि म्हणतो ओ वहिनी काय बोलताय तुम्ही हे? मग आता सारंग म्हणतो अगं आई काय बोलते तू हे? मग आता सुमित्राबाई चिडून म्हणतात मी कोणाशी बोलते काय बोलते ते मला सगळं कळतं. मी अशा माणसाशी बोलते ज्याने माझ्या पोराला बैल करून ठेवलंय. मी अशा बापाशी बोलते ज्याने माझ्या साध्या सरळ पोराला बुजगावणं करून ठेवलंय. आणि अशा बापाशी बोलते ज्याच्या पोरीने माझ्या घराचं सुख समृद्धी शांती सगळं हिसकावून घेतलंय. हे बघा, तुम्हाला जर तुमच्या मुलीला भेटायचं असेल ना तर भेटा, पण नसत्या गोष्टी जर तिच्या डोक्यात भरवणार असाल तर तुमच्यासोबत तुमच्या पोरीला तुमच्या घरी घेऊन जा, मी दिल पाठवणी करून. सयाजीराव म्हणतो ओ वहिनी माझी पोरगी काही मला जड झालेली नाहीये, असं असेल तर आत्ताच घेऊन जातो. ए आयशू आयशू चल ग. आता असं म्हणून सयाजीराव वर जातो ऐश्वर्याच्या खोलीत. मग आता मात्र सारंग चिडून म्हणतो अगं आई कोणाशी बोलते काय बोलते तू, कशाला बोलतेस असं? तुला काय माझा संसार मोडायचा आहे का? लगेच आता सुमित्राबाई चिडून म्हणतात तुझ्या बायकोने घर मोडलं त्याचं काही नाही वाटत का तुला? जाऊ दे, तुझ्याशी बोलतच नाही मी. आता सारंग उलटून बोलतो आणि म्हणतो हा आता कशाला बोलशील ग माझ्याशी? तुझ्याशी बोलायला माणसं आली आहे ना दुसरी घरामध्ये, मी कोण लागतो कोण तुझा? आजी ते ऐकतात आणि म्हणतात काय रे सारंग काय बोलतोयस आईशी? हा असं बोलतात का आईशी? क्षमा माग, माग क्षमा आईची आधी, आधी क्षमा माग. मग आता सुमित्राबाई म्हणतात काही नको मला कोणाची क्षमा बिमा, मला कोणाशी बोलायचंच नाहीये. असं म्हणून त्या त्यांच्या खोलीमध्ये निघून जातात. पण आता आपल्याला असं वाटलं होतं काल की आजीबाई सुधारल्यात, पण तसं काहीही झालेलं नाहीये. आजीबाई सुधारल्याच नाहीयेत अजून. आता आजीबाई सारंगवर ओरडत म्हणतात मूर्ख आहेस का सारंग तू? पण सयाजीराव आता ऐश्वर्याच्या खोलीत जातात आणि म्हणतात ए ऐशू तुझी बॅग कुठे? चल आणि इकडे तुझी बॅग मी भरून टाकतो. मग ऐश्वर्या म्हणते अरे डॅडा जरा शांत हो, काय झालंय काय तुला? मग सयाजीराव म्हणतो काय झालंय काय विचारतेस? तुझी सासू बघ कशी मिजाज दाखवते ती. या सयाजीरावाला उलटून बोलते तुझी सासू. चल आयशू आपल्याला घरी जायचं. ऐश्वर्या म्हणते डॅडा तू जरा शांत हो बरं. अरे आपल्या घरात काय मी एका पायावर यायला तयार आहे, पण मला तसं करायचं नाहीये. सयाजीराव म्हणतो मग तू काय करणार आहेस बाई? ऐश्वर्या म्हणते डॅडा मी जर तुझ्यासोबत आले तर माझी हार होईल ना, आणि मला काहीही करून हरायचं नाहीये डॅड, हरवायचंय मला. त्या जानकीला समजून घ्या. अरे त्या जानकीला ना मी चांगला धडा शिकवणार आहे, तिला लाईनीवर आणायचंय. ती या घरात आल्यापासून खूप मस्ती आली आहे डॅडा. तिनं माझ्याकडनं सगळं हिसकावून घेतलंय, पैसे कंपनी सगळं त्या म्हातारीच्या नावावर केलंय तिने. सयाजीराव म्हणतो तिला आपण हलक्यात घेतलं ते लई मोठी चूक केली आहे. ऐश्वर्या म्हणते अजूनही वेळ गेलेली नाहीये डॅडा, तिला जिंकू दे आता, आपण पुढचा डाव आपण जिंकू. त्या जानकीने तिच्या नावावर कंपनी सुरू केली आहे ना. मग आता ही सयाजीराव म्हणतात मग काय करायचंय आपण आता पुढे? मग ऐश्वर्या म्हणते दगाफटका करायचा आहे, मोठा दगाफटका. मी त्या जानकीचं तोंड कायमचं बंद करते डॅडा, मी सांगते तसं करा. आता ऐश्वर्याने काहीतरी प्लॅन सांगितला सयाजीरावांना जो आपल्याला ऐकवला नाहीये. इकडे जानकीने सगळं ऑफिस मस्त डेकोरेट केलंय आणि ऋषिकेशला म्हणते की या इकडे बसा ऋषिकेश. मग ऋषिकेश म्हणतो आता आपल्याला उद्घाटन करायचंय आणि कंपनी तुझ्या नावावर आहे ना, त्यामुळे उद्घाटन सुद्धा तुझ्याच नावाने होईल. जानकी म्हणते बोर्ड कुठे आहे? मग सौमित्र येतो आणि म्हणतो हा काय बोर्ड? आता तो बोर्ड बघून सगळ्यांना खूप भारी वाटतंय, कारण तो जानकीच्या नावाचा बोर्ड. अवंतिका म्हणते आत्ता कुठे सगळं काही छान दिसतंय ऑफिसमध्ये. मग जानकी तिची गंमत करून म्हणते नक्की ना अवंतिका? अगं काही बदल करायचं असेल तर सांग, नाही तर तू लीगल ॲडवायझर आहे बाबा आमच्या ऑफिसची, वकिलीन बाई, काही असेल तर सांगा हां. मग आता अवंतिका हसून म्हणते काय तुम्ही वहिनी माझी गंमत करता.
मग सौमित्र म्हणतो चला ऑफिस साफ झालंय, मुहूर्त छान आहे आणि आता आपल्याला बोर्ड लावायचा आहे. मग अवंतिका म्हणते उद्घाटन कोण करणार, दादा करणार का वहिनी? मग ऋषिकेश म्हणतो नक्कीच माझी लक्ष्मी जानकीच उद्घाटन करणार. आता असं म्हणल्यावर आता जानकीला खरं तर म्हणायचं असतं सुमित्राबाईंना उद्घाटन करू द्यायचे म्हणून, पण आता ती मनातल्या मनात म्हणते ऋषिकेश हा मान माझा नाहीये आता सौमित्र म्हणतो काय ग जानकी वहिनी काय विचार करतेस? मग आता जानकी म्हणते अगं बाई मी ना काही गोडधोडच आणलं नाही, आज एवढा चांगला दिवस आहे, काहीतरी गोडाचं हवं ना. मग आता ऋषिकेश म्हणतो अगं मग सांगतो ना कोणाला तरी आणायला. सौमित्र म्हणतो थांब वहिनी मी जातो आणायला. जानकी म्हणते नाही नाही मला जाऊ द्या आणायला. हो मी आणते भाऊजी, बसा मी आत्ता माझ्या हाताने गोड बनवून आणते. आणि आता जानकी ऑफिसमधनं निघाली आहे. इकडे सारंग सयाजीरावांच्या मागं करत असतो. डॅडा ओ डॅडा ऐका ना माझं. सयाजीराव म्हणतो बोलू नका माझ्याशी सारंगराव, बोलू नका, सासऱ्याशी असं बोलाव का? आता सारंग म्हणतो असं काय करता डॅडा, अहो बोला ना माझ्याशी. मग आता सयाजीराव म्हणतात काय तुम्ही सारंगराव, अशी पद्धत असते का बायकोशी वागायची? नवरा कसा बायकोला सांभाळतो तो ऋषिकेश पहा कसा उभा राहतो जानकीच्या पाठी, तुम्ही राहता का माझ्या आयुष्याच्या पाठी उभे? सारंग म्हणतो अहो डॅडा मला माफ करा हो, अहो माझ्या हातात काही राहिलेलं नाही हो डॅडा. डॅडा मला पैशाची मदत करता का? सयाजीराव म्हणतो बस तेवढंच मागा तुम्ही, दुसरं काय जमतं तुम्हाला? त्या दिवशी आला होतात ना दगड घेऊन माझ्या डोक्यात घालायला, घाला तो दगड माझ्या डोक्यात. सारंग म्हणत असतो अहो डॅडा मला मदत करा ना, पण सयाजीराव मात्र गाडीत बसतो आणि चालला जातो. किती अपमान करतोय बघा ना तो सारंगचा. सारंगच्या डोक्यात अजूनही प्रकाश पडत नाही, म्हणजे नवलच आहे बाई, एवढा अपमान सहन करू नये एखादा शहाणा होत नाही तर त्याला काय म्हणावं. असो पण आजीबाई आल्यात आणि आजीबाई म्हणतात काय चाललंय तुझं सारंग, अरे कशाला त्या माणसाच्या हातापाया पडतोय? बाई 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 सारंग ही काय पद्धत झाली जावयाशी वागायची? त्या सयाजीरावांच्या नादी लागू नको सारंग, तू ऐश्वर्याच्याही नादी लागू नको. हे बघ तू जानकीच्या बाजूनी ये बाबा, अरे किती झालं तरी जानकीला या घराची काळजी आहे बाबा. आता सारंग म्हणतो आजी तू किती बदलली ग. आजीबाई म्हणतात मी कशाला बदलली, तुझी बायको किती बदलली, तू बघितलं नाही का काल तुझ्या डोळ्याने सारंग? अरे कशाला जायला सांगितलं होतं तिने मला नानांच्या खोलीत, हे माहितीये का तुला? आणि मी पण बिनडोक मूर्ख त्या बाईचं ऐकलं आणि गेले नानांच्या खोलीत. मग आता सारंग म्हणतो अगं आजी ते तू बरं केलंस, ऐश्वर्याने तुला मुद्दाम पाठवलं होतं नानांच्या खोलीत. अगं जानकीने त्या बाटलीमध्ये नानांना विष कालवून दिलं का काय असं वाटलं होतं ऐश्वर्याला, म्हणून तिने पाठवलं होतं तुम्हाला तिथे खोलीमध्ये. आता आजीबाई लगेच पलटतात आणि म्हणतात काय सांगतोय सारंग, खरंच असं होतं? मी तर हा विचारच केला नाही. सारंग म्हणतो अगं आजी जानकीने हे मुद्दाम केलंय आपलं टीम तोडायला, तुझी माझी ऐश्वर्याची टीम. अगं तुला सांगतो मी, अगं काही झालं ना आजी तरी तू माझ्यापासून दूर राहू शकशील का ग? आजी लगेच लाड करतात सारंगच्या आणि म्हणतात हो ना रे सारंग. आता तेवढ्याच सुमित्राबाई या दोघांना गप्पा मारताना पाहतात आणि म्हणतात काय रे सारंग काय भरवतोय आईच्या डोक्यात पुन्हा? आजीबाई आता घाबरतात. सारंग म्हणतो नाही नाही आई काही नाही भरवतोय मी आजीच्या डोक्यात, अगं विशेष काही नाही, मी आजीला सांगत होतो की. सुमित्राबाई म्हणतात ए बाबा आता काही बोलू नको, गेले का तुझे सासरे तुझ्या बायकोला घेऊन? लगेच सारंग म्हणतो अगं आई अशी काय बोलती ग तू, अगं ती काय माझी एकट्याची बायको आहे का? म्हणजे ती या घराची सून पण आहे असं तो पुढे म्हणतो. आणि म्हणतो कसा, ती काही या घराला सोडून जाणार नाही हो की नाही का आजी? आजीबाई म्हणतात हो हो. लगेच सुमित्राबाई म्हणतात अगं बाई आई अगं तू एका रात्रीत बदलली का? मग आजीबाई म्हणतात अगं ऐश्वर्या पण या घरातलीच आहे ना सुमित्रा, तिला पण काळजी आहे बाई या घराची. सुमित्राबाई आता चिडतात आणि म्हणतात अगं आई काय बोलते तू, कळते का तुला? तू पुन्हा यांच्या बाजूला गेली वाटतं. आई आता ना तू असं ऐकणार नाहीस, आता मी तुझी बॅग भरते आणि तुला कोकणातच पाठवून देते बघ तुझ्या घरी. आता आजी म्हणतात नाही 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 मला नाही जायचं माझ्या घरी. तेवढ्यात जानकी येते आणि म्हणते आई अहो चला आपल्याला कुठेतरी जायचंय. मग आता सुमित्राबाई म्हणतात अगं जानकी कुठे जायचंय? जानकी म्हणते अहो आई तुम्ही माझ्यावर जबाबदारी सोपवली ना, आपल्या ऑफिसचं उद्घाटन आहे, चला चला म्हणून तिने सुमित्राबाईंना घरात नेलंय. मला वाटलं होतं बाहेर घेऊन जाते की काय. ऐश्वर्याने सांगितलेल्या प्लॅन प्रमाणे सयाजीरावाने त्याच्या एका माणसाला बोलवलंय आणि गाडीत बोलवलंय त्याने. तो माणूस म्हणतो काय करायचंय साहेब? सयाजीराव म्हणतात अरे ते नवीन ऑफिस उघडलंय ना त्या ऋषिकेशचं जानकी एंटरप्राइजेस, त्याचं चांगलं उद्घाटन करायचंय. तो माणूस विचारतो म्हणजे काय करायचंय? सयाजीराव सांगतात की आग लावायची आहे त्या ऑफिसला. आता मात्र तो घाबरतो माणूस आणि म्हणतो ओ साहेब हे जरा जास्ती काम सांगू लागले तुम्ही, नाही म्हणजे आपण पकडले गेलो तर? सयाजीराव म्हणतो असा कसा पकडला जाशील तू, अरे काय नवीन करतोय का हे काम? आग लावायची
पण शॉर्ट सर्किट का काय म्हणतात ना, तसं करून टाक म्हणजे कोणाच्या लक्षात येणार नाही. जानकी एंटरप्राइजेस जळून खाक झाली पाहिजे. आता तो माणूस घाबरलाय, हे काम कसं करावं ते त्याला उमजेना. पण बघा आता पुढे इकडे ऑफिसच्या उद्घाटनाची तयारी जय्यत झाली आहे. अवंतिका जानकीच्या नावाचा बोर्ड लावते. आता तो बोर्ड अतिशय सुंदर आणि सुरेख केलाय त्यांनी. मला त्या बोर्डची डिझाईन फार आवडली आहे. आता हा सौमित्र म्हणतो, अगं अवंतिका जरा तिरपा झालाय बोर्ड, त्याने त्याची मान तिरपी केलेली असते. आता अवंतिका म्हणते, असा असा आता बरोबर लागला का? आता सौमित्र म्हणतो, नाही नाही अजून थोडा तिरपा आहे. मग अवंतिका आता त्याच्या जवळ जाते आणि म्हणते, वकीलराव जरा तुमची मान सरळ करा. आणि आता दोघे हसायला लागतात. एक असं गंमत काहीतरी. मग पुढे बघा जानकी येते ऑफिसमध्ये. ऋषिकेश तिची वाटच बघत असतो आणि तिला फोन लावणार असतो की कुठे गेली आहे जानकी, अजून आली नाहीये. मग आता जानकी म्हणते, आले मी ऋषिकेशराव, मागे बघा. आता ऋषिकेशने मागे पाहिले तर जानकी आलेली असते. आता ऋषिकेश म्हणतो, चला बरं झालं आलीस, आता आपण उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आता जानकी आल्यानंतर तिच्या सासूबाईची पण एंट्री झाली आहे. सुमित्राबाईंना बघून ऋषिकेशचा चेहरा जरा बारीक होतो खरा, पण ठीक आहे, तो वेळ निभावून नेतो. सुमित्राबाईंशी एकही शब्द न बोलता तो जानकीला म्हणतो, मिठाई कुठे? ऑलरेडी तू खूप उशीर केलायस जानकी. आता असं बोलतो आणि लगेच उद्घाटनाच्या कार्यक्रमाला निघून जातो. पण आता हे सगळं आजीबाईंना खटकतं बरं का. आता आजीबाई म्हणतात, बघ बघ सुमित्रा, काही लक्षात आलं का तुझ्या ऑफिसमध्ये आल्यावर? आजीबाई तिथे सगळ्यांसमोर भडकवत आहे बरं का. म्हणजे आतापर्यंत आजीबाई मागून मागून भडकवायच्या, आता सगळ्यांच्या समोर भडकवायला सुरुवात केली आहे. आजीबाई म्हणतात, सुमित्रे बोर्ड पाहिला का मागचा? सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई आई, जानकी एंटरप्राइजेस, किती छान वाटतंय ना, माझ्या सुनेचं नाव आहे. आजीबाई म्हणतात, याच्या आधी काय होतं ग? सुमित्रा एंटरप्राइजेस होतं ना. आता जानकी त्यांचं बोलणं ऐकते बरं का प्रेक्षकांनो. आता आजी म्हणतात, कसं छान वाटायचं ग आधी ते नाव वाचायला. आता बघितलंस का, तुझं नाव हटवून तिने स्वतःचं नाव लावलंय. जानकी आणि ऋषिकेश ते सगळं ऐकतात. ऋषिकेशला ते खटकतं आणि त्याला लक्षात येतं की कोणी सुधारणार नाहीये. आजीबाई म्हणतात, बघ सुमित्रे, तिने सगळं काबीज केलंय. जानकी ते सगळं ऐकतीये. आता सुमित्राबाई म्हणतात, अगं आई, याला काबीज करणं म्हणत नाही, अगं याला म्हणतात नाव कमवणं. लगेच आजीबाई कुचकं बोलतात, असं असतं का ग ते? मला कळलंच नाही बाई. सुमित्राबाई म्हणतात, अगं आई, मला ना माझ्या जानकीचा आणि ऋषिकेशचा खूप अभिमान वाटतोय. त्यांनी खूप मेहनतीने हे सगळं कमवलंय. मग आता लगेच आजीबाई म्हणतात, वा 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 सुमित्रे, पण आता तुझ्या ऋषिकेशला खूप अहंकार आला असेल ग. अगं तू खूप भोळी आहे ग सुमित्रा. बघ तुझ्या कंपनीचं नाव सुद्धा हटवलंय त्याने. आता तुझी काय गरज आहे इथे? आता जानकी ते ऐकते आणि तिला रागच येतो. पण ती तरी सुद्धा म्हणते, आई, अहो आजी, आई आमची गरज नाहीये, आई आमचा श्वास आहेत. आता आजीबाई म्हणतात, तुमचा श्वास आहे ना, मग सुमित्राला न्यायला तूच का आलीस ग जानकी? आहे का याचं उत्तर तुझ्याकडे? आता आजीबाई जेव्हा असं बोलतात तेव्हा जानकीला जरा खटकतं, पण नवऱ्याची बाजू उघडी कशी करणार ना. आता ती म्हणते की या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ऋषिकेश देतील आजी. आता असं म्हणल्यानंतर ऋषिकेश जानकीकडे बघतच राहतो. आता जानकी म्हणते, आज परिस्थिती वाईट आहे, वेळ वाईट आहे, पण जेव्हा सगळं काही ठीक होईल ना, त्या दिवशी स्वतः ऋषिकेश त्यांच्या आईचं नाव त्यांच्या यशाला देतील. मला खात्री आहे आजी, हा दिवस नक्की येईल. जानकीने तिचा आत्मविश्वास दाखवलाय. आता जानकी म्हणते, फक्त कंपनीचं नाव बदललंय हो आजी, आम्ही नाही बदललो. असं म्हणून ती ऋषिकेशकडे बघते. सुमित्राबाईंना खूप चांगलं वाटतं. जानकी म्हणते, असो आजी, मला वाटलं होतं तुम्ही बदलला असाल, पण ठीक आहे, हरकत नाहीये. अहो आई, चला आपण आता उद्घाटन करूयात, उशीर होतोय ना. सुमित्राबाई लगेच पुढे येतात. आता जानकी ऋषिकेशला आवाज देते, अहो. आता ऋषिकेशने ती उद्घाटनाची जी कैची आहे ना, ती जानकीच्या हातात दिली आहे. जानकीला म्हणतोय की हे घे जानकी, कर सुरुवात. आता लगेच आजीबाई म्हणतात, बघ सुमित्रे, उद्घाटन सुद्धा तीच करणार आहे, तुला फक्त नावाला बोलवलंय बरं का सुमित्रा. आजींनी असं बोलल्यानंतर जानकी म्हणते, नाही हो आजी, असं नाहीये, आज ज्यांच्यामुळे आमचं नाव झालंय ना, आज त्यांचाच मान आहे. असं म्हणून जानकीने ती कैची सुमित्राबाईंच्या जवळ दिली आहे. आता जानकी म्हणते, कंपनी जरी आमची असली तरी ज्यांच्यामुळे ऋषिकेश मोठे झालेत ना, त्या आमच्या आईच. जानकी म्हणते, माझ्या ऋषिकेशला घडवणाऱ्या आईच होत्या. माझ्यासारख्या अनाथ मुलीला त्यांनी सहारा दिला, त्यांच्या घरची सून बनवली, मला मानपान दिला. हे सगळं आईंमुळेच घडलंय. आई आहेत म्हणून आम्ही आहोत. असं म्हणल्यावर सुमित्राबाईंच्या डोळ्यात पाणी आलंय. मग जानकी म्हणते,
ते म्हणतात ना, मुलं कितीही मोठी झाली तरी आईपेक्षा कधीच मोठी होत नाहीत. आता आजीबाई लगेच असं करायला लागतात, वा वा काय मोठे मोठे डायलॉग मारते ही. मग जानकी म्हणते, आजची रिबीन कापण्याचा मान हा आमच्या आईंचाच आहे, असं म्हणून जानकी आता सुमित्राबाईंच्या हातामध्ये ती रिबीन देते. आणि इथे मालिकेचं शीर्षक गीत आपल्याला ऐकवण्यात येते, घरोघरी मातीच्या चुली, असं म्हणून आता त्यांनी ती रिबीन कापली. आणि जानकी आता सुमित्राबाईंना अशी जवळ घेते. पण आजीबाईंच्या मनात आता काय चाललंय हे त्यांना माहिती. प्रत्येक घरामध्ये असं लावालाव्या करणारं एक तरी माणूस असतंच का हो प्रेक्षकांनो. असो, मालिका म्हणल्यावर मनोरंजन जरा जास्ती प्रमाणात होणार हे नक्कीच. तर बघा, आता सगळं उद्घाटनाचा कार्यक्रम होतो. जानकी सुमित्राबाईंना जवळ घेते. आता टाळ्या वाजवतात सगळेजण, उद्घाटन छान झालंय म्हणून. आता इकडे सयाजीराव वाट बघतोय त्याच्या माणसाची, कुठे गेला हा माणूस, याने काम केलं की नाही, कुठे खपलाय, आता ते काम व्यवस्थित होईल की नाही, असं वाट बघतोय सयाजीराव. तर आता बघा, जानकीने फोन केलाय सायलीला. ती म्हणते, हॅलो सायली, अगं तू सांगितलं होतंस ना उद्घाटनाचं सगळं व्यवस्थित झालंय बरं, अगं सगळं ठीक आहे ना तुझ्याकडे, तू कुठे आहेस आता, कोर्टात आहेस का, बरं अच्छा आपण भेटूयात, असं म्हणून जानकी आता फोन ठेवून देते. आता सायली म्हणजे कोण, तर ठरलं तर मग या मालिकेतली सायली. आता जानकी विचार करते, आजचा दिवसच शुभारंभाचा आहे, माझ्या आणि ऋषिकेशच्या नव्या नात्याची सुरुवात झाली आहे. जानकी आता सायलीला भेटायला जाणार आहे प्रेक्षकांनो. ते महासंगम का काय आहे ना, ते आता सुरू होणार आहे. म्हणजे या मालिकेतले लोक त्या मालिकेत जाणार, त्या मालिकेतले या मालिकेत येणार, असं काहीतरी चालू आहे. आता भेटूयात पुढच्या भागात. पुढचा प्रोमो त्यांनी दाखवला नाहीये, तर आता काय काय घडतंय ते बघत राहूया. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.